जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आज आपण आता 5वा पाठ संपवून 6व्या पाठाकडे जाऊ. फक्त 5व्या पाठामध्ये बऱ्याच ज्या दुरुस्त्या आहेत त्या मी करायला सांगतो. अ, म- माझ्या मते तो एडिटर सरांकडे असावा. अ, त्यामुळे मला सरांना ते द्यावं लागेल आणि ते झालं की मग तुम्हाला 5व्या पाठाची PDF उपलब्ध करून देऊ. ठीक आहे. तर 9 जण आलेले आहेत. मी शेअर करून आपण सुरुवात करूया. म्हणजे ते काल आपण इथे होतो ना, त्वम केन सुरुवातच सह केली होती. वदसी. हा, आपण इथे सुरुवात केली होती माझ्या मते. आणि हो, सांगते. बरोबर आहे. हा, आणि हो. आपण आता ही वाक्य, आणि माझ्या मते ह्याच्यामध्ये काही काही चुका पण होत्या. कह वदती 26व झालं होतं म्हणजे मग ते 26व्या स्लाइडवर. हा, शेवटच्या हे लाईन झालंय पर्यंत पोहोचलोय. 27. हे आपण कम्प्लीट पेनवदसी. झालंय. करेक्ट 27. आपण हे 27 वर झालं. हा. गेलेलो आहे. तेच, कारण की इथे देखील त्वम सह केन वदसी ही शेवटची चूक होती. 26व्यावर होती. नंबर 26 होता. ठीक आहे. ओके, चालेल. चला, छायाताई, आपण तुमच्यापासून सुरुवात करायची. हो सर. हा, करा. या पहिलं वाक्य वाचा. किं मम पिता गृहातं बहिः आगच्छति. हा, आता तुम्ही बघा, किम मम पिता गृहात. त पायमोड आहे की नाही. हो, हा, गृहात. 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 हा, जर का पूर्ण असतं तर गृहात असं हो, पूर्ण म्हणायचं. हो, गृहात. हा, गृहात. बहिही. बहिः. अच्छा. हा, विसर्ग जो असतो त्याचा उच्चार अलीकडचा जो स्वर असतो त्यासारखाच होतो. हो, इथं बही मध्ये ई होतो, त्यामुळे विसर्गातला जो ह आहे त्याचाही हो. उच्चार ह अधिक ई ही होईल. म्हणजे ब बहिः. ही ही. ठीक आहे. बहिः. हो, हा, येईल तुम्हाला सगळं. वाचत वाचत जितकं तुम्ही जाल ना तितकं तितकं तुम्हाला. आणि मोठ्याने वाचा घरी वाचताना, जेव्हा एखादं हो, संस्कृत वाचत असाल ना, म्हणजे आपले हो. उच्चारही जरा थोडे स्पष्ट व्हायला लागतात. हो, काल मी गणपती स्तोत्र अथर्वशीर्ष वाचलं सर. वाह. बर, काय नवीन शिकलात सांगा प्रयत्न बघूया. केला. हा, हा? काय नवीन शब्द तुमच्या लक्षात आले की जे आजपर्यंत तुम्ही म्हणत होतात. हा, दीर्घ ह्रस्वचे उच्चार आले. नंतर हा, सूर्या वगैरे असे जे शब्द आहेत त्याच्यातले ते बर. पण लक्षात आले. की आपण उच्चार ते करत नव्हतो व्यवस्थित हा, जे बघा, करायला पाहिजे ते लक्षात आले. चांगली गोष्ट आहे ना. तर आपण काहीतरी नवीन शिकलो म्हणजे. हो. हा, चालेल चालेल, ठीक आहे. मग याचा मला अर्थ सांगा, छायाताई. हो. किं मम पिता गृहात अं, काय माझे वडील घरात. बहीचा अर्थ नाही मला लक्षात आलाय सर. आगच्छती बाहेर. येतील. बही म्हणजे बाहेरून बाहेर. येतील. नाही. हा, बाहेरून बाहेरून घरातून येतील. घरातून बाहेर येतील. येतील. अच्छा. हा, काय माझे वडील घरातून बाहेर येतील. हा, म्हणजे आता असं थोडं असं बघा की तुम्ही अंगणात उभे आहात हा, आणि तुमची आई तुमच्या शेजारी उभी आहे आणि तुम्ही आईला विचारताय, अगं माझे बाबा घरातून बाहेर येतील का. हा. बरोबर आहे. हो सर. मी तुम्हाला सिच्युएशन दिली म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा कुठल्या हो, प्रसंगात हा प्रश्न वापरला जाऊ शकतो. हो, ठीक आहे. हा, हो. त्याच्यात गृहात म्हणजे एक पंचमी. हा, बोला.
एक विचारू का? हो, पण येतील का म्हणजे भविष्य काळ होईल ना? हा भविष्य काळ नाही म्हणजे लक्षात घ्या, येतात तुम्ही का असं नाही. कॉन्टेक्स्ट बघायचा हा. प्रश्नाचा. व्याकरण दृष्ट्या सर्व प्रश्न बरोबर आहे. येतात येतात असं येतात आपण का असं? म्हणू. हा. काय येतात का, माझे येतात वडील का, घराच्या येतील बाहेर का, येतात? येतात, येतात, बरोबर आहे. सॉरी, मी येतील हा. का नाही, भविष्य का न हा म्हणजे म्हणण्यापेक्षा येतात, येतात. ओके. हा, नाही, बरोबर, येतात म्हणायला पाहिजे, कारण की आगच्छती म्हणजे येतात. हा, नाही तर मग ते आगमिष्यती होणार का भविष्य काळ असेल तर? हा, पण ते भविष्य काळात असेल तर. हा तर आणि मग नंतर त्या भविष्य काळात देखील छटा पडतात, की एक भविष्य काळात पण आज घडणार का, भविष्य काळात पण खूप नंतर घडणार. हा. असे भविष्य काळाचे दोन प्रकार आहेत, की जे आपण माझ्या मते बहुतेक करून तुम्ही कोविड मध्ये शिकाल, म्हणजे 5व्या परीक्षेत जास्त शिकाल. ठीक आहे. बरं. चालेल. पण बरोबर आहे, येतात पाहिजे. कोण आहे नंतर आता पुढचं? छायाताई झाल्यानंतर लताताई कुलकर्णी आहेत. हो. मम पिता कुत्र आगच्छति. हम्म. माझे वडील हम्म. कुत्र म्हणजे कधी येतील, नाही नाही, कोठे येतील, कुठे येतात. कुठे येतात. बरोबर आहे. येतात. आता बघा, मम पिता म्हणजे माझा पिता. तुम्ही माझा बापही म्हणू शकता बरं का. बाप हा बर. अत्यंत चांगला शब्द आहे. हम्म. आपण मराठी लोकांनी उगाच त्याचं वाकडं स्वरूप तयार केलेलं आहे. हम्म. आपण ईश्वराला काय म्हणतो, तूच माझा माय बाप आहेस, बरोबर आहे. हो. मग त्यावेळेला बाप हा शब्द वाईट अर्थाने होतो का हो? नाही, मग आपण का नाही म्हणत, हा माझा बाप आहे. सवयीचा. करेक्ट. ह्या सवयी. सवयी तोडायच्या आहेत आपण. या सवयी तोडणं फार गरजेचं आहे, कारण की आपण कोण होतोय, सुसंस्कृत होतोय. ठीक हो आहे. हा. हो. पुढे आपण आता येत, सॉरी. सह आगच्छति. हम्म. कोण येतो? कोण येतो, बरोबर आहे. पुढे माधवीताई दळवी आहेत आलेल्या, मी बघितलं. काय माझा किम बाप. मम पिता आगच्छति. काय माझे बाबा येत आहेत? किंवा येतात. येतात. पुढे निशिगंधाताई. मम पिता कदा आगच्छति. माझे वडील कधी येतात? कधी किंवा केव्हा. केव्हा, कधी किंवा केव्हा. कधी चालतं, पण केव्हा हा. आता लक्षात ठेवतं. यदा, हा, कदा, केव्हा. तदा आपण शिकलो. हो हो हो. ठीक आहे. पुढे कोण आहेत आता? सीमाताई सोनसळे आहेत. मम पिता केन आगच्छति. सीमाताई, केन सह कालही तुम्ही पाहिजे. आला होतात का? केन सह हो पाहिजे. हो. हा, पण तुमची तब्येत कशी आहे? नाही, आम्ही गावाला गेलो होतो अच्छा, म्हणून आम्ही बरोबर. 3 मग कोणाची तब्येत ठीक नव्हती? मी विचारलं होतं का, कल्पनाताई उबाळ्यांची तब्येत ठीक नव्हती बहुतेक. कोणीतरी लिहिलं होतं आणि मी विचारायचं विसरलो दुसऱ्या वर्षी. हा, इथे केन सह पाहिजे होतं. ठीक आहे, मग 27 वर केन सह. 27 केन. ठीक आहे. सर खालच्या वाक्यात आहे, मग त्यांनी अशी बरोबर दोन आहे. ते बहुतेक करून काय झालंय, काही ठिकाणी बरोबर केलेलं आहे आणि वरचं जे चुकीचं आहे ना, ते डिलीट करायचं राहून गेलंय, काढून टाकायचं. पाहिजे आपण. हा, तर ते ठीक आहे, ती स्लाइडच पण बरोबर करू, म्हणजे ह्याच्या पुढच्या बॅचला हा घोळ राहणार नाही. हा, केन सहच मग वाक्य वाचा निशिकांतताई. नाही, मी वाचलं सर, आता माझं झालं. बर, मग आता मी वैजंतीताई जोशी. सॉरी, सीमाताई येत नाही का? मी वाक्य वाचलं, अर्थ सांग. मम पिता केन सह आगच्छति. माझा बाप कोणा बरोबर माझे येईल. वडील
निशिगंधाताई, संस्कृत मध्ये आहो जाहो वगैरे हे वेगळ्या प्रकारे हो बोललं म्हणजे जातं. हो इथे मम पिता म्हणल्यावर माझा बाप, असंच म्हणायचं का? अगदी माझा बाप म्हणायचं. हे बरं. असंस्कृतपणाचं लक्षण नाही. नाही हा हा नाही ठीक आहे. पण मराठीत फारसं वापरत नाही ना म्हणून विचारलं. हा तेच. हा पुढचं कोणाबरोबर येतात असं होईल ना, येईल नाही म्हणणं. येईल नाही, येतात येतात बरोबर आहे, येतात. कारण की वर्तमान काळ कोणाबरोबर चालू आहे येतात. आपला. मग येतील येतात म्हणजे पण भविष्य काळ. आदरार्थी झालं ना, मग ते माझा कसं बाप वाक्य कोणाबरोबर येतो. हा येतो येतोच ठीक होईल. येतो. येतो, हा काय येतात. हरकत आहे. बरोबर. आपण तुम्ही बघा, आपण म्हणतो ना रामाचा पिता जनक राजा होता, मग तिथे का नाही राजाचे रामांचे वडील जनक राजा होते वगैरे, उगाचच मान सन्मान द्यायचे नाहीत. तातीन केलं की ते अनेक वचनामध्ये जातं, मग ते परत गडबडायला होतं सगळं, की काय म्हणायचं त्याला. हा ठीक आहे. हो. रामाचे पिता दशरथ होते, नॉट जनक. हा म्हणजे अनेक वाटतं, म्हणजे अनेक दशरथ लोक हे राजा रामाचे पिता होते का? नाही, एकच होता दशरथ आणि तोच रामाचा बाप होता. हो. ठीक. हा, वैजयंतीताई जोशी. वैजयंतीताई होत्या ना वाटतं. नाही, मग विद्याताई आहेत. बरोबर आहे. मम पिता केन सहाय्येन गच्छति. हम्म, माझा बाप कोणाच्या सहाय्याने येतो? बरोबर आहे. म्हणजे आता असं विचार करा, तुमचे वडील खूप म्हातारे आहेत आणि ते येत आहेत, तर ते काठीच्या साह्याने येतात. बरोबर, काठी टेकत टेकत. हो. आता काठीचा शब्द हा पण नंतर शिकू, पण लक्षात आली सिच्युएशन. हम्म. हा, पुढे रुपालीताई. नाही, त्याच्या आधी कपिलजी आहेत, पण नाही आहेत का? नाही, ते आज नाही जमणार, प्रवासात आहेत. बर बर बर, ठीक आहे. हा, मम पिता कथम आगच्छति. माझा बाप कसा येतो? बरोबर आहे. पुढे विशाखाताई. मम पिता कुतः आगच्छति. माझे माझे वडील कुठून येतो. माझे वडील कुठून येतो. नाही, माझे वडील कुठून येतो हे मग मराठी चुकीचं होईल. एक तर पूर्ण मराठीत बोला, पण मग त्याच्यासाठी संस्कृत वाक्य आदरार्थी पाहिजे. माझे पिता कुठून येतो. नाही नाही. नाही, माझा बाप माझा बाप किंवा माझा पिता. पिता हा शब्द मराठीत आहे अहो. माझा, तेच म्हटलं, माझा पिता कुठून येतो. हा, हरकत नाही, पिता म्हणा. बाप न म्हणायला लाज वाटत असेल तर. हा, पुढे सुकेशाताई. खरं लाज वाटायला नकोय, पण ठीक आहे. संस्कृत वेगळी भाषा आहे, मराठी वेगळी भाषा आहे ना, त्यामुळे प्रत्येक भाषेचं काहीतरी स्वतःच असतं, तसं म्हणून पिता म्हणायचं. हा, नाही, पिता म्हणू शकतो तुम्ही, अगदीच. संस्कृत मराठीमध्ये तुम्ही संस्कृतचे शब्द सर्रास वापरू शकता. पुढे कोण होतं बरं? सुकेशाताई आहेत, सॉरी. मम पिता कः सह आगच्छति. कः काय काय होतं रे? नाही, कह म्हणजे कोण, पुल्लिंगी कोण. आणि हे पण चुकलेलं आहे वाक्य, कारण की कह न होता के न सह पाहिजे होतं. ठीक आहे, ते लिहून ठेव. नाही, मी ते लिहून. हो हो, मम पिता के न सह. माझा पिता कोणाबरोबर येत आहेत. येतो. येतो, सॉरी. केन सह म्हणजे काय? कोणाच्या बरोबर. आणि कह सह म्हणजे काय होईल? नाही, कह सह हे चुकीचंच आहे पहिल्यांदा.
चुकीचंच आहे. हे चुकलंय. काय कह म्हणजे पण कोणच ना. हो पण आता तुम्ही तृतीया बरं चला तृतीया करून पदी. टाक. चला नाही तुम्हीच करा. थांबा कोण विचारताय हे प्रश्न? माझं माधुरी हा तुम्हीच सांगायचंय आता. काय सांगू? आय मीन मम पिता, माझा तुम्ही पिता, मला हा सह माझा कोण? पिता कोण काय कोण कोण सह, सह म्हणजे बरोबर. बरं कोण बरोबर असं होईल का अनुवाद? नाही, कोणा कोणा बरोबर बरोबर. कोणा हा म्हणजे मग हा. कुठली तरी वेगळी विभक्ती आली राईट. हा. मग ती कुठली तैया. विभक्ती आली? हा नाही कोणा बरोबर तर या तय्या पण ती आपली सप्तमीतली विभक्ती होते. बरोबर आहे. इथे केन सह मी जसं म्हणलं होतं सह साकम सार्धम यांना तृतीयेची अपेक्षा असते. त्यामुळे तिथे केनच पाहिजे. ओके. कोणा बरोबर बरोबर म्हणून तिथं केन पाहिजे म्हणून कह चालणार नाही. ओके. पुढे छायाताई आहेत ना आता. हो सर. हा मम घ्या पिता छाया. दिलेला मम प्रश्न आहे. मम पिता किमर्थम आगच्छति? हा माझा तात हा कशासाठी येतो? बरोबर आहे. कशासाठी येतो बरोबर आहे. माझा तात तात म्हणलात तरी हरकत काही नाही. म्हणजे हा. एकेरी बोलायला जास्त बापाऐवजी तात म्हटलं तर मग जास्त जड नाही जाणार सगळ्यांनाच असं वाटतं. हो तुम्ही तेही वापरा. अहो मराठीमध्ये बाप हा शब्द दिलाय हो. आहे ना पण हा जीभ वळत नाही ना ते म्हणायला. माझा बाप म्हटल्यावरती थोडस वेगळं वाटतं बा असं सगळ्यांनाच. माझाच नाही सगळ्यांनाच होते. मग ठीक आहे तात म्हटलं तर चालेल तर असं अहो, आपल्याला असं आपल्याला इथे मधली वाट काढायची नाहीये. जे आहे ते बोलायचंय. बर हा इथे चालेल. मानाचा काही संबंध नाहीये. हा 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 पुढचं बरं चुकीचं आहे. हो लताताई येतो तुम्ही त्याच्या पुढचं हो घ्या. हो. मम पिता केन आगच्छति? नाही नाही ते नाही. माझ्या मते कसमई वगैरे पण नका घेऊ आता. हे वाक्य नका घेऊ. हेच घ्यायचं. कसमई म्हणजे केन काय? कसमई कस्मात आपण नंतर शिकूयात. आता मी त्याच्यात जात नाही कारण की आपण त्याच्यात ओढले जाऊ. ठीक आहे. कसमईचं हे काय आहे म्हणजे अर्थ काय आहे त्या शब्दाचा? तस्मै कसमै हे सगळे चतुर्थीतले प्रकार आहेत. पण आणि अर्थ केनचा कसमई आहे का तो म्हणजे केन? बरोबर आहे. हो ओके. हो म्हणजे म्हणजे कोणाच्या ओके. कसमै कस्मात कस्य वगैरे हे सगळं तुम्हाला पुढे येईलच. कहची ती वचने आहेत. कोण कोणाला कोणासाठी कोणापासून कोणाचा असं येते सगळं. आणि आत्ता तो घोळ नको. आत्ता तुम्हाला साधा राम जरी शब्द आला आणि फल शब्द मला आणि मी तुमची परीक्षा घेणार आहे. घाबरू नका. मला सगळ्या विभक्ती मी तुमच्या परीक्षा घेणार आहे तोंडी. त्यावेळेला मात्र चुकू नका. हा पुढचं हे वाचायचं ना. मम पिता केन हा आगच्छति? नाही ही तिन्ही वाक्य नका घेऊ. शेवटचं मात्र घ्या कारण की ते जरा थोडं ओळखीचं आहे वाक्य आहे. कस्य पिता आगच्छति? हा म्हणजे बाप कसा येईल? नाही कोणाचा बाप येतो. मी कस्य. उत्तर देईन माझा बाप येतो. हा कोणाचा. बरोबर आहे. कस्य म्हणजे षष्टी विभक्ती होते काही. षष्ठी विभक्ती अगदी बरोबर आहे. रामस्य रामयोहो रामानाम षष्ठी. बरोबर. कस्य. बघा कस्मात पंचमी आहे. हा रामई राम आहे बरोबर आहे. तिसरी. राम हा हो. शब्द बराबर तुम्हाला जर का आला ना तर लक्षात घ्या की तुम्हाला आता यायला लागलाय. हा बरोबर. ठीक आहे. तर अशा हो. रीतीने आपला हा पाठ संपलाय. कोणाला काही शंका आहेत का? नाही. खूप मोठा पाठ होता. 3-4 दिवस आपला चालला बरोबर. 5वा पाठ होता का सर हा? हो हा 5वा होता. आणि मी आता ह्या सगळ्या सुधारणा करायला सांगतो आणि उद्या किंवा परवापर्यंत तुम्हाला नक्की पाठवायचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. हो हा चालेल. मग आता आपण 6व्या धड्याकडे जायचं का? हो हो. सर.
हरि ओम. चला, 6वा धडा. षष्ठः पाठः. सहावा पाठ. आता इथे बघा, आता इथे सगळी तत् ह्या शब्दाचं पुल्लिंग 6 होत. तत् च स्त्रीलिंगी 6 होत आणि तत्च नपुसकलिंगी ते होत. आता बघा, सह हा शब्द त्यांनी चालून दाखवलाय. 6 तौ ते म्हणजे तो ते दोघे, पण ते दोघे म्हणताना आपण दोघेही जण पुरुष पाहिजेत, पुरुष पुल्लिंगी पाहिजेत. आणि ते म्हणजे ते सगळे, पण सगळे ते कसे पाहिजेत? पुल्लिंगी पाहिजेत. ठीक आहे, कारण की आता आपण पुल्लिंगी शब्द चालवतोय. सह, बरोबर आहे. तम द्वितीया विभक्ती, तौ द्वितीया विभक्ती, तान. आता बघा, हे रामासारखे आहे. रामम, रामौ, रामान द्वितीया, रामेण, रामाभ्याम, रामैहि तृतीया. कोणीतरी मगाशी तस्मै आणि कसमै विचारत होतं, बरोबर आहे. बघा, आली चतुर्थी. त्याला किंवा त्याच्या प्रती, चतुर्थी विभक्ती, सलाते सलानाते, तस्मै, त्याला, त्याच्या प्रती, ताभ्याम, त्या दोघांप्रती, आणि त्या सगळ्यांप्रती, रामाय तस्मै नमः. बरोबर आहे. त्या रामाप्रती आमचं नमस्कार. मग आता ते कच जर केलं तशाच ह्याच्यात, तर तमच्या सारखं त्याचं कसं होणार? कम होणार का? कम होणार. अगदी बरोबर आहे विशाखाताई. बघा, मगाशी कस्मात होतं, इथे तस्मात आहे. तस्मात, हो. संस्कृतनं ही एक गणिती भाषा आहे, लक्षात घ्या. आणि बघा, इकडे डावीकडे अर्थही खूप छान दिलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. आणि बहुवचनाचे उजवीकडे दिलेत. द्विवचनाला मराठीमध्ये नाहीच आहे द्विवचन हा प्रकार, त्यामुळे त्याचे अर्थ दिलेले नाही. ठीक आहे. बघा, तस्य, कस्य, कयोहो, तयोहो, केशाम, तेशाम. एक शब्द तुम्हाला आला ना की अनेक शब्द तुम्हाला यायला लागतात. म्हणून राम हा शब्द लक्षात ठेवला की तुम्हाला 6 म्हणजे पुल्लिंगी तो हा चालवायला यायला लागेल. फरक याच्यात कुठला होतो? कोणी मला सांगेल का? पटकीने कोणाच्या लक्षात येतंय बघू आता. कस्मिन, तस्मिन, तस्मिन. तस्मिन जे आहे हा, ते देवाच्या ह्याच्यात देवे होत ना. हा, ते सप्तमी विभक्ती होते, बरोबर आहे. हा. ते पण ना, देवा, देवा, देव, देवाहा, ते प्रथमा पण वेगळा आहे ना. 7 औ ते. नाही, देवहा, देवौ, देवा हा प्रथमा, तिथेही एक फरक हा. येतो. हा. बरोबर आहे. हा, आता हे फरक आहेत, पण बहुतांशी करून राम हा शब्द तुम्हाला आला तर बहुतांशी रूप येतात तुम्हाला. एखाद दोन चुकणार आहेत आणि त्याच्यासाठीच पाठांतर लागेल. पण एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे सर्वनाम जेव्हा असतात ना, त्यावेळेला त्यांना संबोधन नसतं. बघा, हा. आपण काय शिकलो होतो? प्रथमा, हे द्वितीया, देवा, हे तृतीया, देव. चतुर्थी. हे हे देवा, हे देवा, हे देव, हे देवा, हा संबोधन होतं ना. हो. ते नाहीये. सर्वनामांना कधीही संबोधन नसतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पण छान. प्रथमा बहुवचन देखील वेगळं आहे आणि सप्तमी एकवचन पण वेगळं आहे. अगदी बरोबर आहे. कोण आता वाचेल हे? पुढचं कोण होतं? अपर्णाताई ना. अपर्णाताई, मी. एकदा हो. सर्व शब्द वाच, म्हणजे सर्व विभक्ती वाचा बघू. हो. तः, तौ, ते, तं, तौ, तान, एक मिनिट, एक तेन, मिनिट, एक तात. मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. असं नको का? तहा, तौ, ते, प्रथमा प्रथमा, असं तं, वाचू, तौ, असं वाच. तान, द्वितीया, तेन, द्वितीया, ताभ्यां, तै. तैः तृतीया, हा, तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी, तस्मात् ताभ्यां तेभ्यः पञ्चमी, तस्य तयोः तेषां षष्ठी,
तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. बरोबर. विभक्ती म्हणायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला लक्षात हो येत हो नाही की आपण ही प्रथमा बोललो का हो प्रथमा. कुठली बोललो, बरोबर, किंवा तृतीया बोललो काही. हो हा, ठीक आहे, चालेल. आता आपण पुढे काही शब्द बघणार आहोत, बरं का. हा बघा, आता हा जो सगळा प्रकार आहे ना, हा तुम्हाला गृहिणींना खूप महत्वाचा आहे. त्यातले काही काही शब्द खूप वेगळे आहेत, त्यामुळे हा, आणि तुमचा तर नक्कीच या गोष्टींशी संबंध येतो. आम्हाला फक्त जेव्हा तुम्ही आम्हाला बाजारात जाऊन आणायला सांगता तेव्हा येतो. ठीक आहे, चालेल. कोण वाचणार आहे आता? मग माधवीताई दळवी, पहिला शब्द घ्या. गोधूमः गहू. गहू, करेक्ट. पुढे कोण घेत आहे? मी मी चणकः चणे. हा, ठीक आहे, पुढे. काय ते मुदगह. मुदगह. दचा पाय मोडला ना, म्हणजे द अर्धवट बोलायचंय, बरोबर. मुदगह. मुदगह मूग. मूग. बघा, मुदगह हा आपण जो मूग म्हणतो ना, किंवा हिंदीवाले लोक मूग म्हणतात, ते त्यांनी संस्कृतवरून चोरलेले आहे आपण. आणि म्हणूनच मी म्हणत असतो की म्हणून संस्कृतचे शब्द तुम्ही सर्रास मराठीत वापरलात, काही चुकीचं नाहीये. पुढचा कोण घेणार आहे आता? विद्याताई तेंडुलकर घेतील. माशः उडीद. बरोबर. पुढे रुपालीताई आहेत. तंडुलः तांदूळ. बघा, आपण मराठीवाल्यांनी तांदूळ केलं, तंडूल आणि तांदूळ सारखे उच्चार येणारे शब्द आहेत. बघा, तांदूळ हा तंडूल वरूनच आलेला आहे. हा, पुढे. ओदन भात. कुक्ड राईस. नीट वाचा परत एकदा. ओदनः हा, ओदनः भात. कुक्ड राईस. बघा, टिपिकली कुक्ड राईस, शिजवलेला भात. पुढे सुकेशाताई. निंबूकम. हा, निंबूकम. म्हणजे लिंबू. लिंबू. बघा, हिंदीनी जसंच्या तसं उचललं, फक्त त्यांनी दीर्घ नी केलेला आहे. निंबू, निंबू कम, आणि इथे निंबू. पुढचं जंबीरम पण तेच ना, म्हणजे जंबीरम. दोन्ही हो, शब्द जंबीर. करते. हो हो हो, काही वापरा, काही वापरा. जंबीरम वापरलात तरी चालेल, समानार्थी संस्कृत शब्द आहे ते. छायाताई. हो. आमलकम आवळा. आमलकम आवळा. हा, बरोबर आहे. बघा, आमलकम आवळा किंवा आमला, बरोबर. हो. ब्राह्मी आमला केश तेल वापरता ना, हो. मग त्याच्यात ब्राह्मी आमलकम जसं आमला आहे ते. पुढे कोण येत आहे? लताताई आहेत. डाळिंब. डाळिंब. बघा, डाळिंब, डाळिंब सारखाच त्याचा येतो, बरोबर आहे, साम्य दिसत. हा, पुढे आपणताई. म्यूट होता. नारंग. नारंगः संत्रे. हा, नारंग. बघा, आपण मोसंबी नारिंगी म्हणतो की नाही. हो हो. हा, तसं फक्त एक आपण आयुर्वेदात डाळिंबावलेह म्हणून एक हे आहे, औषध आहे, ते डाळिंबाचंच असतं. So, तेही बरोबर आहे. लक्षात. बघा, हो, तुम्ही जर का आयुर्वेद शिकलेला असाल तर तुम्हाला बऱ्याचशा या नाही, गोष्टींची शिकलो नावं नाही, पण माहिती आहे. ते वाचलेलं आहे. हा, कुठेतरी. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हे नारंग कसं लिहिलेलं आहे बघितलं का एकदा तुम्ही सगळ्यांनी? हो. नारंग. हा, त्याला इथे नारंग यातला जे हे 2 ठिपके आहेत तो विसर्ग आहे, आणि ड च्या विसर्ग. पोटात एक अनुस्वार दिलेला आहे, पण पोटात दिलेला आहे, वरती नाहीये, आणि खाली त्याला ग जोडलेला आहे.
हम्म. नारंग. ठीक आहे. ही ही खरी मूळची संस्कृत लिहायची पद्धत आहे. संस्कृत. आपण मराठी लोकांनी काय केलंय, र वर अनुस्वार द्यायला शिकलो अनुस्वार. आणि आपण ग पूर्ण लिहायला लागलो, नारंग असं. हम्म. ठीक आहे. आधुनिक मराठीनुसार ते बरोबर आहे, हम्म. पण जुनी मराठी तुम्ही जर का काढलीत ना, तर बऱ्याच लोकांनी अशी लिहिलेली आहे. हम्म. पुढे माधवीताई आहेत, बरोबर आहे. माधवीताई झाल्या. नाही मी झाले नाही माझं आता. राहिलंय. सीताफलम, सीताफळ. हे तर अगदीच सोपं आहे. म्हणजे बघा, आणि हिंदीमध्ये सीताफल. हम्म. हा. निशिगंधाताई. बदरम, बोर, हा. बादरायण संबंध असं आपण शिकलो होतो, बादरायण. आठवत आहे का? म्हणजे ओढून तोडून लावलेला संबंध येईल. त्याच्यावर पुढे तुम्हाला एक सुभाषित पण येणार आहे बादरायणावर. जम्बू फलम. सीमाताई सोनसळे. जम्बू फलम, जांभूळ. बरोबर. बघा, जम्बू, जांभूळ, जामुन. हम्म. विद्याताई. विद्याताई. आम्रह, आम्रह, आंब्याचे झाड. आता आठवतंय मी काल का परवा बोलताना तुम्हाला सांगितलं होतं, आम्र फल असं म्हणायचं, म्हणजे याचा अर्थ एक आंब्याचं आंब्याचं. फळ. हा. आणि जेव्हा आपण नुसता म्हणतो आंबा, आम्रह, त्याचा अर्थ होतो आंब्याच्या आंब्याचे झाडाविषयी झाड. तुम्ही बोलताय. तुम्ही फळाविषयी बोलत नसून आंब्याच्या झाडाविषयी बोलताय, त्यावेळेला आम्रह म्हणायचं. आपल्या बोली मराठीमध्ये आपण आंबा दोन्हीला म्हणतो. एक आंबा हातात घेऊन खातो तेव्हाही आंबाच म्हणतो, आणि आंबा लावला होता म्हणजे काय, आंब्याचं झाड लावलं. झाड लाव. हो. आम्र वृक्ष असं नाही होत ना, असंही आम्रह म्हणजे आंब्याचं झाड आम्रवृक्षही तुम्ही म्हणू शकता, म्हणू शकतो. अगदीच म्हणू शकता आम्रवृक्ष. पण आम्र म्हणलं तर सर, कळतं मग हे लोकांना सगळ्याच झाडाविषयी. झाडांच्या बाबतीत होईल का? काय म्हणताय? हे सगळ्याच ह्याच्याबद्दल होईल का? म्हणजे बाकीचे पण हो, जे आहेत त्या बहुतेक करून सगळ्यांची होतील. झाडं हो आहेत. हो हो हो, जनरली होतं. नाही, तेव्हा आपण आधी झाड समजून विचार करायचा आणि वाक्याप्रमाणे अर्थ लावायचा, असं करू शकतो. बरोबर आहे. पण आता काय आता पपईचं झाड हे म्हणावं लागतं, मग त्यावेळेला पपईला जो शब्द असेल आणि वृक्ष म्हणावं लागेल. कारण की मग आता संस्कृतमध्ये पपई याच्यामध्ये वृक्षाला नुसतं पपई म्हणून चालणार नाही. बोराच्या ह्याच्यात किंवा नारंग म्हटलेलं आहे आपण, नारंग हा, तर हा, ते झाड नाहीये, फळच आहे ना. ते फळ म्हणजे आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मग तिथं नारंग वृक्ष म्हणायला लागेल. कोणाला झोप आली आहे? बहुतेक मी खूप बोर सकाळी करतोय. सांगा बरं का, बोर मी करत असेल किंवा होत असेल तर. पण मी अजिबात पपईचं राग काय मानून वृक्ष घेणार नाही. नसतो ना सर. पपईचं काय झाड म्हणतो आपण, वृक्ष नाही म्हणतो. झाड म्हणजे आय मीन टू से वृक्ष, झाड. पण मराठीमध्ये ज्याला झाड म्हणतो त्याला संस्कृतमध्ये वृक्ष म्हणावं लागतं. अच्छा, म्हणजे वृक्षच वापरतात. झाडाला दुसरा शब्द नाहीच आहे वृक्षाशिवाय. आत्ता तरी, मग नंतर त्याला अनेक आहेत. म्हणजे ज्याची मुळं खाली गेलेली हो असतात हो हो. त्याला म्हणतात, किंवा जो मुळांनी पाणी पितो, पायांनी पाणी पितो, असे बरेच शब्द पुढे येणार आहेत. ठीक आहे, चला आपण पुढचं आता कोण घेणार आहेत? निशिगंधाताई नंतर, नाही, विद्याताई झाल्या होत्या. आता एकदम रुपालीताई आहेत. आम्रम, आंब्याचे फळ. बघा, आम्रफलम किंवा आम्रम दोन्ही चालेल. आम्रम पण आहे. काही वापरू शकता तुम्ही, आम्रफलम किंवा आम्रम, दोन्हीही बरोबर आहे. पुढे कोण आहेत आता? विशाखाताई केळकर. मिष्ट निंबूकम, मधुर निंबूकम, मोसंबी. बघा, एक निंबूकम म्हणजे नुसतंच कडू होतं, बरोबर. आणि आता हे गोड आहे.
मिष्ट म्हणजे गोड गोड. हा, मिष्टान्न आपण म्हणतो ना, मिष्टान्न खाल्लं. बरं. हा, आणि मधुर तर आपल्याला नक्कीच शब्द माहितीये, गोड. गोड. पुढे सुकेशाताई क्षीरसागर. सुकेशाताई तुम्ही म्यूटवर आहात का? आलूकम आलूकम बटाटा. बघा, हिंदीमध्ये आलूला आलूच म्हणतात. सोपं आहे की नाही हिंदी? हो. छायाताई पुढे. जिरकम जिरे. जिरा, बरोबर आहे. बघा, जीर जिरा, जलजिरा मधला जिरा, बरोबर. हो. आर्द्रकम आले. आर्द्रकम. आर्द्रकम द अधिरा वर म्हणायचं का? रफार आहे ना, द वर रफार आहे ना, हो. आधी र घे. त्यामुळे त्याचा आर्द्रकम. र यायला पाहिजे आधी. आर्द्रकम. आर्द्र- पण आपण म्हणताना अद्रक असं म्हणतो ना. हो, ते हिंदीवाले बोलतात, पण संस्कृत मध्ये म्हणायचं झालं तर आर्द्रकम. 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 आर्द्र म्हणा. आरद्रकम असं म्हणा. आरद्रकम, आरद्रकम, आणि मग आर्द्रकम होईल. आर्द्रकम. हा, आणि आता भरतीने आता म्हणा. फास्ट म्हणा. आर्द्रकम. हा, बरोबर. थोडं पुढे हे आपण हा शब्द थोडा अवघड हो. वेगळा आहे. मरीचम. घरी आज गुणगुणा दुपारी. हो. आणि हे बघा, सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे आज चहा करताना नवऱ्याला सांगायचं, आज मी आर्द्रकम घालून चहा करते. हा, मरीचम मिरची. बघा, मिर्च, मरीच, बरोबर आहे. मग सिमिलर साऊंडिंग संस्कृत शब्द आहे. मध्ये मग मिरची आपल्या मराठीमध्ये स्त्रीलिंगी शब्द आहे. मरीचम नपुसकलिंगी होतं का संस्कृत मध्ये? नक्कीच होणार, असे खूप काही शब्द आहेत याचा पण. विचारच करायचा नाही. मरीचम आहे म्हणजे म पाय मोडे आहे, म्हणजे याचा म्हणजे अर्थ नपुसकलिंगी. नपुसकलिंगी आहे. आणि असं हे आपल्याला माहितीये ना, की जो शब्द मराठीमध्ये पुल्लिंगी आहे तो कानडीमध्ये नपुसकलिंगी असतोच की हो. हम्म. माधवीताई दळवी असायला पाहिजेत ना. हो, लशुनम लसूण. बघा, सिमिलर आहे. लसूण, लसूण, हम्म. बरोबर आहे. निशिगंधाताई. कंदर्प कांदा. बघा, कंदर्प, कांदा, कंद, याच्यावरून साधारणतः लक्षात येऊ शकतं कंदर्प म्हणजे कांदा असायला हरकत नाही. अशी जरा थोडीशी ना शब्दांमध्ये सिमिलॅरिटी, साम्य काय आहे ना हे बघायचं. कारण की असे सगळे शब्द आपल्याला दररोजच्या जीवनामधल्या अनेक भाज्या आहेत ते लक्षात ठेवणं अवघड आहे, पण करू शकतो आपण. चला, पुढे कोण आहे? सीमाताई. सीमाताई तुम्ही म्यूटवर आहात. बर, ठीक आहे, आपण पुढे जाऊ. वैजयंतीताई जोशी. हा, नाही, सॉरी, विद्याताई तेंडोलकर. सूप डाळ. बघा, आमटी म्हणजे थोडक्यात. सूप हा हा, कुक्ड म्हटलंय त्यांनी. हा, कुक, बरोबर आहे. मग नुसत्या डाळी म्हणजे आपले कडधान्याच्या त्याला काय म्हणतात? मुदग वगैरे नव्हतं का? पण हा. सूप हा शब्द संस्कृत मध्ये आहे. हो, आणि इंग्लिश